सखी सावली काव्यांजली। बारा वर्ष झाली लग्नाला, पण यांच्या बरोबर कुठे बाहेर जाण्याचे योग 12 वेळा सुद्धा जुळून आले नाही। त्यांचं काही चुकत नाही म्हणा, चूक माझीच आहे। अहो फोन करा ना तिला। अगं तिलाच फोन करतोय। छे बाई, किती उशीर लावला ह्या मुलीने यायला। ती पाहुणे मंडळी यायची वेळ झाली की नाही सांगा बरं। स्वयंपाकघरात त्यांचा खाण्यापिण्याचं पाहायला नको का येऊन तिने लवकर? अगं हो काय हो, एक तर एवढा खटाटोप केला, त्यानंतर हे स्थळ आले। आता ह्या मुली या आली महाराणी। अगं थांब 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 थांब, एकटी कुठे उचलतेस? हे काय, या एवढ्याच खुर्च्या? अगं पुरणार आहेत का ह्या? अगं ह्या तरी आणायची गरज होती का? आपल्याकडे जे नाही त्याचा दिखावा कशासाठी करायचा म्हणतो मी। कसं आहे ना, तुमच्या ह्या पुतणीकडे ना रूप ना शिक्षण, मग किमान एवढा तरी दिखावा करूया। आणि काय ग, किती उशीर केला यायला? पाहुण्यांसाठी खाण्यापिण्याचं करायचंय, ते केव्हा करणार आहेस? तयार कधी होणार आहेस? आधी खाण्यापिण्याचं बघ, नाही तर बसशील नट्टापट्टा करत। काकू तू नको काळजी करूस, मी सगळी कामं करते। आधी स्वतःच आवरते, त्यानंतर खायलाही बनवते। असंही त्या पाहुण्यांसमोर तू तयार होऊन गेलीस काय आणि ह्या नशा उतरत गेलीस काय? कुठलं ध्यान तुला गळ्यात बांधून घेणारे देवच जाणे। तुला उजवणं जरा अवघडच आहे, पण काय करणार? लोक 4 तोंडाने 4 गोष्टी बोलतात। तुझ्या जीवावर आम्ही उड्या मारतोय, मजा करतोय, आणि म्हणून तुला बिन लग्नाचं घरात बसवून ठेवलंय। हे असे सगळे बिनबुडाचे आरोप नको लागायला ना माझ्यावर, म्हणून हा सगळा खटाटोप। आणि अगं आता ऐकत काय उभी राहिले? जा ना, आवर ना आतलं सगळं, आणि आधी स्वयंपाकाचं बघ, आणि मग नट्टापट्टा कर। आणि तुम्ही खुर्च्या मांडा। हो आधी पुसा। कळते मला। ऑटो ऑटो थांबा, उशीर होतोय। ऑटो 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 थांबा। लाडू अगं काय झालं, तू रडतीयस का? आई काही बोलली का तुला? अक्काई, कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणारच ना। तू पण ना खूप काळजी करतेस माझी। पण तू का हे काम करतेस? हा, आणि हे काय, तू तयार झाली नाहीस अजून? अगं तुला मुलाकडची बघायला येणार आहेत, तू जा आवर आधी। माहितीये मला, इकडचं सगळं झालंय, शिराही करून झालाय, आता पोहे झाले ना की मी माझं आवरते। अगं पण आशूला नाही तर आईला सांग ना। तू सोड ही सगळी कामं, जा आधी तयार हो। अगं पाहुणे बघायला येणार आहेत, त्यांच्या समोर अशी उभी राहणार आहेस का तू? अक्काई अगं काय झालंय, तू चालत काय येतेस? अगं हे काय, ऑटो शोधतच होते, पण एक जण थांबेल तर शपथ। अगं पण घरची गाडी असताना ऑटो कशाला? सांगते, अगं मला सगळं आवरायला उशीर झाला, म्हणून हे आणि आई पुढे गेलेत तिकडे, म्हणून मी आता ऑटो करून येते। अक्काई किती ग भाऊजींची बाजू सावरून घेशील? आणि तुला उशीर झाला की भाऊजी मुद्दाम नाही घेऊन आले तुला? अगं लाडू, किती तिरकस विचार करशील? मला खरंच आवरता आवरता उशीर झाला, म्हणून ते पुढे गेले। तू माझा सोड ग, तू आधी आवर बरं। तो मी फेस पॅक पाठव। तू एक काम कर, तू काय करायची नाही, त्या आशूला बोलव। कुठे आहे ती आशू? तिला फोन दे, मी बोलते तिच्याशी। हो हो अक्काई, जाते। अश्विनी बेडरूम मध्ये, तिला देते फोन। एक आशू, अक्काईला तुझ्याशी बोलायचंय। आशू, अगं तू का फेस पॅक लावून बसलीस? मी तिच्यासाठी पाठवला होता ना, आणि
तिची तयारी कर ग. मुलगा तिला बघायला येणार आहे, तुला नाही. तुला वेळ अजून. तू तू आधी तिला तयार कर बरं. उठ. सारखं आपलं नुसतं स्वतःच तयार होणं चालू असतं तुझं. हो करते. या लाडूबाई या, बसा. तुमची तयारी करते. हा काय ना, ताईची लाडूबाई आहेस तू, राजकुमारी आहे तू. ताईचं जर ऐकलं नाही ना तर ताई मलाच ओरडते. हेच कळत नाही मला. बहीण माझी पण कौतुक कोणाचं? तुझं. कावळ्याने किती मोराची पिसं लावली तरी कावळा कावळाच राहतो. पण हे आहे ना ताई, तुझ्या बाबतीत नेहमी विसरत असते. आई, तुझं काम झाल्यावर मला फोन कर. मी कॅब बुक करून देतो. बसमध्ये धक्के खात जाऊ नकोस, ठीक आहे? म्हणजे तू येणार नाही सात? नाही ग, ते अडाणी मुलीला बघायला कोणीतरी सोम्या घुम्या येणार. मी का माझा वेळ वाया घालू? विशू, तू या घरचा जावई आहेस. तुला बोलणी करायला यायला हवं. नाहीये माझ्याकडे वेळ, कळलं? कोणी काय बिग शॉट येणार आहे? मी स्वागतासाठी उभं राहू, हार घेऊन उभं राहू त्याच्यासाठी? तू आणि तुझी सून काय ते बघा. मी आधीच सांगितलं मला लेट होते, ऑफिसला जायचं, मी निघतोय. या या जावई बापू. विशू, खाली उतर. नमस्कार. नमस्कार. कशा आहात? छान छान. जावई बापू, तुम्ही एवढी खटपट करून इतकं चांगलं स्थळ माझ्या अंजलीसाठी आणलं. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. आता आमची मुलगी चांगल्या घरामध्ये पडली ना तर मी आणि काव्या या मोठ्या जबाबदारीतून मोकळे. नाही नाही बाबा, मी नाही शोधलंय स्थळ, काव्याने शोधलंय. अहो, हा तर तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. खरं तर किती करता हो तुम्ही आमच्यासाठी, पण कधी जाणवू मात्र दिलं नाही. पण तुम्ही असं बाहेर का उभे आहात? आत चला ना. नाही नाही, मी निघतो, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. हा चला. पण ए, बाजूला बाजूला करा, त्या पोरांना बाजूला करा. ए मुलांनो, बाजूला वा. वाट द्या गाडीला. काकी, आम्ही रस्ता अडवत नाही, रस्ता दाखवतोय. नमस्कार. 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 काव्यताई, तुम्ही आणि एवढे उन्हातून चालत चालत? तुम्ही भेटलात, बरं झालं परब काका. नाहीतर रिक्षा शोधत शोधत चालतच आईकडे पोहोचले असते मी. बसा, सोडतो मी तुम्हाला. हो. आज काही विशेष नाही? एवढं तयार होऊन तुम्ही निघालात म्हणून विचार. हो काका, विशेषच आहे. आमच्या अंजुला ना पाहुणे बघायला येणार आहेत आज. अरे वा. काय मग अक्काईला ऑटो मिळाली का? हो अगं, परब काका भेटले, त्यांचीच ऑटो आहे. पण हे काय, तू अजून किचन मध्ये काय करतेस? तुला मी तयार व्हायला सांगितलं होतं ना. अगं, पाहुणे येतील आता, त्यांच्या समोर अशीच जाणार आहेस का? तुला किती वेळा सांगायचं? जा, जरा मेकअप कर, लिपस्टिक लाव, काजळ लाव, एखादं दागिना घाल अंगावर. नको ना अक्काई. नको काय नको? मी सांगते तसंच तयार व्हायचं तुला. जा आत लवकर. ठीक आहे, ओके ओके, होते तयार. अक्काई, हे सगळं करायची खरंच गरज आहे का? हो आहे. अगं, तू अजून छान दिसावीस म्हणून सांगते ना मी तुला हे सगळं. चल आता, मी सांगते तसं कर लवकर. अरे देवा, मी विसरलेच. आता काय विसरली? अगं, शिऱ्यात ना वेलची पूड घालायची आणि हो, पोह्यांसाठी कोथिंबीर चिरायची. ऐक ना अक्काई, मी सगळं आवरून येऊ का? लगेच परत येते.
अगं आई करेल ते सगळं, थांब तू. आशू, तुला मी काय सांगितलं होतं? तिला तयार कर म्हणलं होतं ना. तू स्वतःचाच नट्टापट्टा चाललाय. चल तिला तयार कर लवकर. तू कसा स्वतःचा छान मेकअप करतेस ना, तसा तिचा मेकअप कर. हो करते. तुला माहितीये, अगं आपले नवरे गुरुजी सांगत होते की तुमच्या दोघांची जोडी खूप छान दिसेल. बापरे, नवरे गुरुजींनी स्थळ सुचवलंय म्हणजे झालं कल्याण. का ग, काय झालं? असं का म्हणतेस तू? अगं तू विसरलीस का? माझ्यासाठी तुझ्या भाऊजींचं स्थळ त्यांनीच सुचवलं होतं. म्हणूनच. का ग, असं का म्हणतेस? तुझ्या भाऊजींमध्ये काय कमी आहे? काय कमी आहे? म्हणूनच तुला रिक्षाने यायला सांगून स्वतः येतात ना कारणे. हे आताच समजलं काय. लाडू, बरं बाबा, माहितीये मला भाऊजींबद्दल काहीही बोललेलं तुला नाही आवडत. अगं तसं नाही. जाऊ दे, तुझं लग्न झालं ना मग कळेल तुला. आणि हा मुलगा ना तुला आवडेल तसाच आहे. अक्काई, तू माझ्यासाठी जो कोणी मुलगा बघशील ना त्याच्याकडून मी गुपचूप मंगळसूत्र बांधून घ्यायला तयार. हो, अक्काईला इम्प्रेस करायला काही बोलू नको. तिने जर सुमार मुलगा बघितला तर तरीही मी त्याच्यासोबत आनंदाने संसार करेन. कारण माझं भलं माझ्यापेक्षा जास्त तिला चांगला कळतं. तुमचे सेंटी टॉक झाले असेल तर मी माझी तयारी करू. तुझं राहू दे ग, तिला तयार करतो. तिला ना छानशी लिपस्टिक लाव. हो करते. आता गजरा घाल. आता मॅचिंगच्या बांगड्या घाल बरं तिला. खूप छान दिसतेस लाडू. आई, हा, कोण आहे ती माणसं? नाही म्हणजे इतकी श्रीमंत लोक काव्यानी शोधली. हो, अरे कुणीतरी भारद्वाज म्हणून आहेत. त्यांच्या खूप कंपन्या आहेत म्हणे. खूप श्रीमंत आहेत लोक. हो ते भारद्वाज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज त्यांचे मालक आहेत ना, त्यांचा मुलगा. अच्छा, ते का? खूप मोठं नाव आहे त्यांचं. आपली अंजली राजाची राणी होऊन संसार करेल हो सासरी. तुमच्या तोंडात साखर पडो काका. देव करू आणि असंच हो. माझ्या लाडूला ना सगळी सुख मिळायला हवी. आपली अंजू खूप गुणाची आहे काका. गुण? गुण काय करायचंय? अगं किती कमी शिकलेली आहे ती. अरे कमी शिकलेले असले म्हणून काय झालं? संसार चांगला करण्यासाठी संस्कार असावे लागतात. जे माझ्या काव्यामध्ये आहेत ना तेच अंजलीमध्ये पण आहेत. काव्यासारखीच अंजली पण तिच्या संसाराचा स्वर्ग करेल. नक्कीच त्यांच्या मुलामध्ये काहीतरी प्रॉब्लेम. बघ बघ ना, नाही म्हणजे की मोठी माणसं त्या अशा फाटक्या लोकांशी संबंध जोडतील. काहीतरीच काय बोलतोस रे विशू? मग काय? काव्याला मी सून म्हणून जेव्हा घरी घेऊन आले तेव्हा तुझ्यात दोष होता म्हणून? नाही ग, मी होतो आईचा आज्ञाधारी मुलगा. पण आई 12 वर्ष झाली त्याला. मला सांग, आजचा कुठला शिकलेला रुबाबदार आणि श्रीमंत मुलगा त्या अंजली सारख्या ऑर्डिनरी मुलीशी लग्न करेल? सांग. नवरा मुलगा नाही का आला? येतोय मागून. इथल्या गल्ल्या जरा लहान आहेत ना म्हणून हळूहळू येते गाडी घेऊन. या ना. मुलगा कुठे आहे? तो काय येतोय मागून. There he is, my son.
नमस्कार. या जावई बापू हं? जरा थांबलं असतं तर बरं झालं असतं नाही. नाही, त्याला ऑफिस आहे ना. नाही नाही म्हणजे ऑफिस आहे, पण आईने सांगितलंय. तिचा शब्द कसा मोडू. चला ना, चला. या 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 ये आई. पाहिलत ना, माझा लेक माझ्या शब्दाबाहेर नाहीये. चला पाहुणे वाट पाहतात. या अंजली, मुलगा खूपच हँडसम आहे. उंच, गोरा. हा आता वयाने थोडा जास्त वाटतोय, पण बॉडी बिल्डर आहे. आणि माहितीये का, खूप पैसेवाले आहेत ते. त्याच्या आईने इतकं सोनं घातलंय. अरे ते दोन गाड्यांमधून आलेत. हो माय गॉड. म्हणजे काय, चांगला तर असणारच ना. अक्काईने बघितलाय तो मुलगा. आई, बघितलंस का, कदाचित तुम्ही सुद्धा माझ्यासाठी इतकं चांगलं स्थळ शोधू नसता शकला. ते अक्काईने शोधलंय. तुला दिलेलं वचन तिने पार पाडलंय. आता हसत हसत मला आशीर्वाद दे आणि अक्काईला तिच्या वचनातून मोकळं कर. तुला काय झालं हसायला? अगं मी माझ्या आईच्या आशीर्वादच मागतेय ना. अगं तू अशा थाटात बोलते जसं का त्यांनी तुला होकारच दिलाय. अगं ही तर सुरुवात आहे. थोडा मैदा अजून खूप लांब आहे. आणि तुला खरं सांगू का, मला असं अजिबात वाटत नाही की तुझ्यासारख्या बावळट ध्यानाला तो पसंत करेल आणि होकार देईल. अगं माझ्यासाठी नाही, पण निदान अक्काईच्या प्रयत्नांसाठी तरी सगळं चांगलं होईल असं म्हण. अक्काईला ना माझ्या भल्याची खूप चिंता असते. हो का? एक मिनिट. जरा तोंड बघ स्वतःचा आरशात. मी ओळख करून देते हा तुमची. या आमच्या विहीणबाई मीनाक्षी प्रभुदेसाई. नमस्ते. आणि हे आमचे थोरले जावई विश्वजित प्रभुदेसाई. हॅलो. आमचा विश्वजित खूप मोठ्या पोस्टवर आहे. त्याच्यावर खूप मोठ्या जबाबदारीचं काम आहे. माय सेल्फ नितिन भारद्वाज, MD ऑफ भारद्वाज ग्रुप. डॅडच्या रिटायरमेंट नंतर त्यांचा सगळा बिझनेस मी टेक ओव्हर केला. बाय द वे, तुम्ही काय करता? मी इरा IT सोल्युशन मध्ये. इरा सोल्युशन मध्ये? इरा माझी खूप चांगली माहिती आहे. तुमची बॉस. वी मीट व्हेरी ऑफन, बट आय रिअली अप्रिशिएट यू. इरा म्हणजे ती खूप डॉमिनेटिंग आहे, ती खूप स्ट्रिक्ट आहे. मानलं तुम्हाला. काव्याला तिच्या बहिणीसाठी हेच स्थळ मिळालं. नाकापेक्षा मोती जड बघितलाय. कसला होकार देतोय अंजलीला. आपण मुलगी बघायचा कार्यक्रम करूया का? प्लीज जरा लवकर करा, मला मीटिंग आहे. हा सुनंदा, जरा अंजलीला घेऊन आलेच. आता तुझे हे तेलकट केस, त्याच्यावर शोभणारा हा तेलकट चेहरा आणि तुझ्या अक्काईची ओल्ड फॅशन साडी, हे सगळं बघून तो बेशुद्ध पडेल. आणि जर नाही पडला ना, तर त्याच्या आईला सांग, आता बघितली मुलगी, आपण जाऊया. असं अजिबात होणार नाही. अगं अक्काईने माझा फोटो त्यांना आधीच पाठवला असणार आणि त्यांना सगळी परिस्थितीही माहिती असेल, म्हणूनच ते मला बघायला आले ना. मी पण तोच विचार करते, मुलगा बघायला आलाच कसा. नक्कीच मुलातच काहीतरी प्रॉब्लेम असणार. अंजली, तू अशा मुलाशी लग्न करशील का? हे बघ, तुझे प्रश्न कितीही बदलले ना तरी माझं उत्तर तेच असणार आहे. अगं अक्काईने ठरवलंय, मग मी डोळे झाकून लग्न करणार. अगं अंजली, नटापटा झाला की नाही तुझा? पाहुणे मंडळी आली आहेत बाहेर आणि जरा देवासमोर हात जोड. तुझ्या हातचे कांदे पोहे आणि शिरा खाऊन तरी पसंत करावं तुला. असंही तू या घरातून गेल्याशिवाय आमचं नशीब काही बदलणार नाही. हात जोडून ये, चल गा. आमची अंजली घरकामामध्ये फार हुशार आहे.
तिच्या वडिलांचं किराणा मालाचं दुकान चालवते ती. विणकाम भरतकाम सगळं काही उत्तम येतं तिला. तिच्या हाताला पण खूप चांगली चव आहे बर का. सुगरणच आहे मुलगी. ज्याच्याशी लग्न करेल ना त्याचं भाग्यच उजळेल. आम्हालाही अशीच मुलगी हवी होती. घराला घरपण देणारी, आम्हाला सगळ्यांना सांभाळणारी. पण तुमच्या मुलाला आवडली पाहिजे ना ती गावंढळ मुलगी. जरा बोलवा ना मुलीला. हो हो. अंजली, नक्कीच काहीतरी काळबेर आहे. हे आल्यापासून आपली श्रीमंती मिरवायचा एकही चान्स सोडत नाहीये. ती पाहुण्यांना दे. काय वाटतं, लग्नाला तयार होते? शक्यच नाही. नकार इथे देत आहेत की घरी जाऊन ते माहित नाही. खूप गोड दिसतेस. डॅड, मॉम, मला मुलगी पसंत आहे. मुलाला जर मुलीशी काही बोलायचं असेल तर आज जाऊ शकतो. नाही अहो, कशाला? आम्हाला मुलगी पसंत आहे. मुलगी पसंत असल्यावर आतमध्ये जाऊन बोलायच्या फॉर्मॅलिटीज कशाला? नाही म्हणजे फॉर्मॅलिटीज असं नाही, पण कसं आहे, लग्न आहे, आयुष्याचा प्रश्न असतो. तसं 5 मिनिटात लग्न ठरवता येत नाही. हो ना, बोलून घ्या. हे बघा, मी माझ्या मॉमच्या शब्दाबाहेर नाही. आता तिने हे जर स्थळ बघितलं आहे ना, तर मला इतर काहीही विचारायची गरज नाही. अगदी योग्य बोललात तुम्ही. मी माझ्या सुनेला म्हणजे यांच्या मोठ्या मुलीला मीच पसंत केलं होतं. आता माझी सून आमचं कुटुंब छानरित्या सांभाळते आणि आमची अंजली पण तिचीच सावली. फक्त 12वीत शिकली आहे. अहो, आम्हाला कुठे मुलीला नोकरीला पाठवायचं आहे? बरं, एक सेकंड. डॅड, तुम्हाला मुलगी पसंत आहे? मॉम, मुलगी पसंत आहे तुला? दॅट्स इट, संपला विषय. आय एम सॉरी, मला एक इम्पॉर्टंट कॉल आहे. नशीब काढलंस पोरी. अंजली, सगळ्यांसाठी खायला घेऊ. येस मॅम. किती झाले? 100. पैशांचं पाकिट घरी राहिलं का? अहो ताई, ठीक आहे, नंतर भेटल्यानंतर द्या. अहो पण येस मॅम, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आय विल बी देअर सून. या. एक मिनिट, आलेच. अहो, बरं झालं तुम्ही भेटलात. मला जरा 100 रुपये द्या ना, ऑटोवाल्याला द्यायचे होते. माझं ना पैशाचं पाकिट बहुतेक घरी राहिलं आज. अशा थाटात बोलते जसं काही तुझ्या पर्समध्ये 5-50 लाख आहेत. साधी 100 रुपये नाही आहेत का तुझ्याकडे? तेही नवऱ्याकडे मागावे लागतात. ही तर तुझी लायकी आहे. हा, तुमच्यासारख्या मुलींना नवरे मात्र श्रीमंत हवे असतात. 100 रुपये द्या. ठीक आहे, जा ना. आता तर तू काय राजाची राणी होणार, मोठमोठ्या गाड्यांमधून फिरणार. अक्कापेक्षा श्रीमंत आहेत ते लोक.
मी ना तुझ्यापेक्षा थोडीशीच लहान आहे, पण मला जर असं सासर मिळणार असेल ना तर मी एका पायाला लग्न करायला तयार आहे. हो का? हो. अगं अक्काईने माझ्यासाठी एवढं चांगलं स्थळ शोधलंय, मग तू तर तिची सक्की बहीण आहेस. हो ना, पण जास्त लाडकी तू आहेस ना, लेक आहेस ना तिची. म्हणजे काय? सॉरी, एक इम्पॉर्टंट कॉल होता. ही माझी सून म्हणजे अंजलीची चुलत बहीण. नातं मात्र मायलेकी सारखं आहे दोघींचं. नमस्कार, माफ करा मला जरा उशीर झाला यायला. काही हरकत नाही ग, तू गोड बातमी ऐकायला अगदी वेळेवर आली. म्हणजे मुलाची आणि मुलीची पसंती झाली पण? हो. अगं हो ना, आपली अंजली पसंत आहे यांना. हो, आम्हाला जशी सून हवी होती तशीच आहे तुमची अंजली. अशी मुलगी शोधूनही सापडणार नाही. अहो आमची लाडू, सॉरी, म्हणजे आमची अंजली सुद्धा नशीबवान आहे. म्हणजे तुमच्यासारखं सासर मिळतंय तिला. अंजलीला बघायला आलेला मुलगा कुठे? ते आतमध्ये बोलतायत का दोघं? अगं हे काय, हेच तर नितीन भारद्वाज आहेत ना. हे स्थळ तूच आणलंयस ना? नाही आई, गुरुजींनी मला सचिन भारद्वाज यांचा फोटो. हो, तो माझा धाकटा मुलगा. अहो मग ते का आले नाहीत? ते लग्नाचे आहेत ना? हो, गुरुजींनी मुलीची माहिती, तुमची परिस्थिती आम्हाला सांगितली. आम्हाला वाटलं आमच्या मोठ्या मुलासाठी हे स्थळ जास्त चांगलं आहे. अगं आणि काव्या, मोठा काय आणि धाकटा काय, लग्न करून अंजली यांच्याच घरात जाणार आहे की नाही? आपण ना आता सुपारी फोडण्याचा कार्यक्रम करू. हो, नितीनला पण उशीर होतोय, जरा लवकर करा. आलेच. आणि अगं आले मी. गप्पा काय मारत बसलात? आवरा भरभर, बाहेर सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुरू होतोय. काँग्रेट्स. अंजली, तू आता लग्न करून मोठ्या घरात जाणार आहेस. तिथे जाऊन आम्हाला विसरू नको. तुझ्या अक्काईने तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधलं की नाही? आता आशूसाठी चांगला मुलगा शोधायची जबाबदारी तुझी. हो, जा वाटीमध्ये हळद, कुंकू आणि तांदूळ आणि वाटीत साखर घे. जा. आम्ही तुमच्या छोट्या मुलाला मुलगी दाखवणार होतो, तुम्ही परस्पर का ठरवलं? निदान एकदा फोन करून सांगायचं किंवा गुरुजींना तरी कळवायचं होतं तुम्ही. बाकी गप्पा नंतर मारू. आता सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आधी करून घेऊया. हो हो, मुलीला बोलवा, आम्ही सुपारी फोडण्याच्या तयारीने चाललो. येतेच येते. थांब बाई, हे लग्न होऊ शकत नाही.